नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुळ राशीविषयी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुळ राशीच्या लोकांनो, प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस असे असतात जे आयुष्यातील दिशा बदलण्याची सुरुवात करतात. आजचा हा संदेश तसाच काहीतरी संकेत घेऊन आला आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी शांतपणे बदलत आहेत. तुम्हाला अजून पूर्ण चित्र दिसत नसेल, पण वेळ आपलं काम करत असते. काही लोक तुमच्याजवळ येतील कारण त्यांना तुमची गरज आहे आणि काही लोक दूर जातील कारण त्यांना तुमची किंमत समजणार नाही. स्वामींचा संकेत असा आहे, जे दिसतं त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं आणि प्रत्येक उशिरामागे योग्य वेळ असते. या काळात तुमच्या मनात जुने विचार, जुने निर्णय आणि नवीन आशा एकत्र येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण पाहणार आहोत पहिली घटना जी अनेक तुळ राशीच्या लोकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते. तुळ राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या घटनेकडे येत आहोत जी पुढच्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवू शकते. काही गोष्टी अशा असतात ज्या आधी संकेत देतात आणि नंतर परिणाम दाखवतात. या काळात एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादा निर्णय पुन्हा तुमच्या मनात जागा घेऊ शकतो. पण स्वामींचा संदेश असा आहे की भूतकाळाकडे पहा, पण त्यात अडकू नका. तुमच्या शांत स्वभावाचा काही लोक गैरसमज करू शकतात, म्हणून प्रत्येक गोष्टीत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. योग्य लोकांना तुमची किंमत सांगावी लागत नाही. या दिवसांमध्ये एक छोटी संधी दिसू शकते. सुरुवातीला ती साधी वाटेल, पण त्यामागे मोठा बदल दडलेला असू शकतो. म्हणून लक्ष देऊन निर्णय घ्या. लक्षात ठेवा, आयुष्यात काही दार बंद होतात कारण पुढे त्याहून चांगला मार्ग उघडणार असतो. मन शांत ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढच्या संकेतासाठी तयार राहा. तुळ राशीच्या मित्रांनो, काही नात्यांबद्दल आणि निर्णयांबद्दल नवीन विचार देऊ शकते. प्रत्येक वेळी बदल मोठ्या आवाजात येत नाही. काही बदल शांतपणे सुरू होतात आणि त्याचा अर्थ नंतर समजतो. या काळात तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं वागणं वेगळं वाटू शकतं. ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शांत राहू शकतात आणि ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती ते साथ देताना दिसू शकतात. पण स्वामींचा संकेत असा आहे की लोक बदलले म्हणून स्वतःला बदलून हरवू नका. काही वेळा आपण उत्तर शोधत राहतो, पण वेळ आपल्याला निरीक्षण करायला शिकवत असते. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही उत्तरं वेळ स्वतः देत असते. ज्या दिवसांमध्ये तुमच्या मनात एक नवीन विचार जन्म घेऊ शकतो, एखादी गोष्ट सोडून पुन्हा पुढे जाण्याचा किंवा नवीन सुरुवात करण्याचा निर्णय जवळ येऊ शकतो. स्वतःवर शंका घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर ठरत नाही. तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर ठरत नाही, तर तुमचं भविष्य तुमच्या धैर्यावर आणि कृतीवर उभं राहतं. तुळ राशीच्या मित्रांनो, आतापर्यंत जे घडलं, जे थांबलं आणि जे मनात राहिलं, त्याचा अर्थ आता हळूहळू स्पष्ट होऊ शकतो. स्वामींचा संदेश असा आहे की प्रत्येक वेळी उत्तर लगेच मिळत नाही. काही वेळा आयुष्य आधी माणसाला मजबूत बनवतं आणि मग त्याला त्याची योग्य वेळ दाखवतं. त्यामुळे उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. या काळात तुमच्या आयुष्यात एक नवीन विचार, नवीन दिशा किंवा नवीन निर्णय समोर येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, भीतीमुळे थांबू नका. शांत मनाने घेतलेला निर्णय पुढे मोठा बदल घडवू शकतो. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्या मागे धावू नका. जे तुमचं आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे येईल. स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमची वेळ कोणाच्या परवानगीने नाही, तर तुमच्या प्रयत्नांनी बदलते. आजपासून स्वतःला एक वचन द्या, जास्त विचार नाही, जास्त तुलना नाही आणि मागे वळून कमी पाहायचं. लक्षात ठेवा,
काही दारं बंद होतात कारण पुढे मोठं दार उघडणार असतं. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.